हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपण प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात एकादशीचं व्रत करतो। एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे। 10 मार्च 2025 रोजी सोमवारी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे। या एकादशीला आमलकी एकादशी असं म्हटलं जातं। आमलकी एकादशीचं व्रत खूप महत्त्वाचं आहे। हे एक पवित्र व्रत आहे। हे व्रत केल्यामुळे विष्णू लोकाची प्राप्ती होते अशी मान्यता देखील आहे। या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची तर आपल्याला पूजा करायचीच असते, माता लक्ष्मीची पूजा करायची असते, त्यासोबतच आवळ्याच्या झाडाची देखील पूजा करण्याची परंपरा आहे। म्हणूनच या एकादशीला आमलकी एकादशी असं म्हटलं जातं। या दिवशी जगाचं पालन पोषण करणारा भगवान विष्णू यांची परशुराम रूपात पूजा केली जाते। पद्मपुराणात असं सांगितलं आहे की या तिथीला भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला आणि त्या बिंदूपासून आमलकी म्हणजे आवळ्याच्या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला। कारण आवळ्याच्या वृक्षामध्ये आवळ्याच्या मुळात विष्णू, त्याच्यावरती ब्रह्मा, खोडात रुद्र, फांद्यांमध्ये ऋषी, पानांमध्ये देव, डहाळीत वसु, फुलांमध्ये मरुदगण आणि फळात सर्व प्रजापती वास करतात। आणि याच कारणांमुळे भगवान विष्णूला आवळा अतिशय प्रिय आहे। आमलकी एकादशीच्या दिवशी आपण जर आवळ्याशी संबंधित काही उपाय केले तर त्यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद देखील मिळतात। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचे कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय हरी असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी असतील, काही चढउतार सुरू असतील किंवा वैवाहिक जीवनात सुखशांती हवी असेल तर आमलकी एकादशीचं व्रत आपण नक्की करावं। सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आणि आवळ्याचं जे झाड असेल, तुमच्या घरी जर आवळ्याचं झाड असेल तर चांगलंच आहे, किंवा आसपास कुठे आवळ्याचं झाड असेल तर तिथे जायचं आणि जाताना सोबत आपल्याला फुलं न्यायची आहेत, कच्चं दूध न्यायचं आहे, अक्षता, रोळी हे सर्व घेऊन जायचं आहे। एक दिवा न्यायचा आहे सोबत आणि आवळ्याच्या झाडाला सर्वात प्रथम आपण म्हणजे आवळ्याच्या मुळांना आपण सर्वात प्रथम कच्चं दूध अर्पण करायचं। त्यानंतर दिवा लावायचा आहे आणि आवळ्याच्या झाडाची हळद कुंकू वाहून पूजा करायची। फुलं, अक्षता, रोळी हे सगळं आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचे आहे। आपण जर प्रामाणिक मनाने पूजा केली आणि त्यानंतर झाडाला 7 प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत, त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, वैवाहिक जीवनात सुखशांती मिळते आणि आनंद देखील मिळतो। जर तुमच्या घरी आवळ्याचं झाड नसेल तर या एकादशीच्या दिवशी आपल्या घरी आवळ्याचं झाड लावणं हे देखील खूप शुभ मानलं जातं। कारण या झाडाच्या प्रभावामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे आकर्षित होते। या झाडामुळे देवी लक्ष्मी देखील वास करते। आवळ्याच्या झाडाची आपण दररोज पूजा केली, त्याला दररोज जल अर्पण केलं तर त्यामुळे धनामध्ये देखील वाढ होते। या एकादशीच्या दिवशी आवळ्याचे आपण खूप सारे उपाय करू शकतो। आणखी एक उपाय मी तुम्हाला सांगते। एकादशीच्या दिवशी सकाळी ज्यावेळेस तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा कराल त्यावेळेसच पूजा झाल्यानंतर एक आवळा आपण पाण्यामध्ये ठेवायचा आहे। एखादा तास 10-15 मिनिटं तो आवळा तुम्ही पाण्यात ठेवायचा आणि त्यानंतर ते पाणी घरभर शिंपडायचं आहे। समजा तुम्ही वाटीत ठेवलेला असेल, एखाद्या कलशात ठेवलेला असेल तर ते पाणी घरभर तुम्ही शिंपडायचं आहे। आणि त्यासोबत पाणी शिंपडत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। असं मानलं जातं की हा उपाय जर आपण आमलकी एकादशीच्या दिवशी केला तर त्या उपायामुळे आपल्या घरगुती काही त्रास असतील, कलह असतील ते सर्व दूर होतात आणि घरामध्ये सुखशांती यायला मदत होते। एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला 11 कणकेचे दिवे तयार करायचे आहेत, किंवा मग तुम्ही 11 पंत्या घेऊ शकता, पण शक्यतो कणकेचे दिवे तयार करायचे आणि आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे। तिथेच थोडा वेळ जागरण करायचं। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचं। हा उपाय केल्यामुळे काय होतं, आपण
सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि हजारो यज्ञ केल्याचं फळ आपल्याला या उपायाने मिळत असते। त्या दिवशी आवळ्याच्या झाडाला स्पर्श करून प्रदक्षिणा घालायच्या। शक्य असेल तर ब्राह्मणांना भोजन देखील द्यायचं आहे। त्यामुळे आपण तीर्थक्षेत्री जाऊन जे आपल्याला पुण्य मिळतं, तीर्थक्षेत्र गेल्याचं जे आपल्याला पुण्य मिळतं, ते पुण्य आपल्याला या उपायांनी मिळत असतं। म्हणून पुण्यप्राप्तीसाठी आमलकी एकादशीच्या दिवशी एकतर तुम्ही आवळ्याच्या झाडाजवळ दीपदान करा, जागरण करा किंवा ब्राह्मणांना भोजन नक्की द्या। आपल्यासारखी नोकरी मिळावी किंवा मग करिअरमध्ये काही अडचण येत असतील, नोकरीमध्ये प्रमोशन मिळवायचं असेल तर आमलकी एकादशीच्या दिवशी व्रत करण्याचं खूप महत्त्व आहे। आमलकी एकादशीचं व्रत नक्की करा। भगवान विष्णूंची पूजा तर आपल्याला करायचीच आहे। भगवान विष्णूंची पूजा करताना त्यांना पूजेमध्ये जरूर आवळा अर्पण करा। आवळ्याच्या झाडाची देखील पूजा करा। आवळ्याच्या झाडाला कच्चं दूध अर्पण करा। त्यानंतर घरामध्ये आसनावर बसून कोणत्याही एका मंत्राचा आपल्याला 108 वेळेस जप करायचा आहे। पहिला मंत्र असा आहे, ओम दामोदराय नमः, ओम दामोदराय नमः। दुसरा मंत्र, ओम पद्मनाभाय नमः, ओम पद्मनाभाय नमः। तिसरा मंत्र आहे, ओम वैकुंठाय नमः, ओम वैकुंठाय नमः। किंवा पुढचा मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। यापैकी जो कोणता मंत्र तुम्हाला सोपा वाटत असेल त्या मंत्राचा एक माळ म्हणजे 108 वेळेस आपल्याला जप करायचा आहे। त्यानंतर एकादशीच्या दिवशी शिवलिंगाला जलाभिषेक करायचा आहे आणि आवळ्याचं पान देखील अर्पण करायचं आहे। हे देखील आपल्या करिअरमध्ये प्रगतीसाठी खूप फायदेशीर ठरतं। त्यामुळे आपल्याला करिअरमध्ये नवीन प्रगतीच्या संधी मिळतात। त्याचबरोबर प्रमोशन पाहिजे असेल तर ती इच्छा पूर्ण होते। म्हणून करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर आपण कोणत्याही एका मंत्राचा जप करा आणि शिवलिंगाला जलाभिषेक करायला देखील विसरू नका। ज्याप्रमाणे महाशिवरात्रीला असं म्हटलं जातं की कवठाचं फळ आवर्जून खावं, त्याचप्रमाणे हे जे व्रत आहे आमलकी एकादशीचं, तर आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचं देखील आपण सेवन नक्की करावं। त्याचं कारण असं आहे, संक्रांत झाली की थंडी कमी होऊ लागते, उन्हाळा वाढू लागतो आणि होळीपासून साधारणतः शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होत असतो। वसंत ऋतू म्हणजे उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते। तापट उन्हाळा आपल्याला अनुभवायला मिळतोय सध्या गरम पण व्हायला लागले आहे। मग आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून त्यावरती उपाय म्हणून आवळ्याकडे आपण बघितलं जातं। आवळ्याचे औषधी गुणधर्म तर खूपच आहे, उपयोग देखील आहेत। मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया असेल किंवा वजन कमी करायचे असतील, हाडे मजबूत करायचे असतील, डोळ्यांसाठी आवळा गुणकारी आहे। तर हे सगळे आवळ्याचे उपाय आहेत। आवळ्यामध्ये उष्णता कमी करण्याचा देखील गुणधर्म आहेत। बघा, आपण उन्हाळ्यात ताक, लस्सी यांच्यासारखे पदार्थांचं सेवन करतं की ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते, आपल्याला थंडाई मिळते। म्हणून या उन्हाळ्याच्या काळात आवळ्याचे देखील खूप उपाय केले जातात। त्याचप्रमाणे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याचं सेवन देखील जरूर केलं जातं। तर असे भरपूर सारे उपाय आहेत आवळ्याचे की जे आपण आमलकी एकादशीच्या दिवशी करू शकतो, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील बरेचसे त्रास कमी व्हायला मदत होते, आर्थिक संकट दूर जातात। तर त्यातीलच काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे। तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।